आज संपूर्ण भारतामध्ये कामगारांनी संप पुकारलेले आहे। जवळपास 30 कोटी कामगार जे भारतातले आहेत हे कामगार या संपामध्ये सहभागी झालेले आहे। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने कामगार संघटना या ठिकाणी जमलेल्या आहेत। त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत या मागण्या घेऊन ह्या देशाच्या पंतप्रधानांकडे यांच्या ह्या मागण्या आहेत। ह्या मागण्यासाठी या आज संपूर्ण संघटना एकत्रित होऊन या जिल्हाधिकारी कार्यालयावर जमलेले आहेत। आपल्या सोबत या संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार। नेमक्या त्यांच्या मागण्या या ठिकाणी काय आहेत? नलवरदादा, काय सांगाल नेमक्या तुमच्या या आजच्या या मोर्चाच्या अनुषंगाने नेमक्या कुठल्या मागण्या जो भारत बंद पुकारलाय त्या संदर्भात काय नेमक्या मागण्या आहेत? मी एक माजी सैनिक आहे, आर्थिक क्षेत्राच्या कामगार संघटनेचा पदाधिकारी आणि वकील आहे। मी 3 मुद्दे मांडतो। एक, या सरकारनं ज्या 4 कामगार संहिता आणलेल्या आहेत त्या पूर्णपणे कामगारांच्या विरोधात कामगारांना गुलाम बनवणाऱ्या आहेत। LIC बँकिंग सेक्टर मध्ये परदेशी गुंतवणूक 100% आणणार आहेत। त्याच्यामध्ये $177 बिलियन म्हणजे 15,94,000 कोटी रुपयांचा पेन्शन फंड हा परदेशी भांडवलाच्या ताब्यात जाणार आहे। त्याचबरोबर खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करतायत, नोकर भरती करत नाहीत, कंत्राटीकरण चालू आहे। आणि या वर्गाचं जे अंगणवाडी आशा या ज्या सेविका आहेत यांना 24 तास राबवलं जाते आणि 8 तासाचा पण पगार दिला जात नाही। हा सगळ्यात मोठा अन्याय आहे। आणि दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने परवा सांगितलं की अशा कामगार संघटनांमुळे देशाची प्रगती खुंटलेली आहे। नवीन जो अमेरिकेबरोबर करार केलेला आहे त्यात आमचा शेतकऱ्याचं सोयाबीन, कापूस, तूर, मूग, डाळ, करडी या उत्पादकांची, कांदा उत्पादकांची, बटाटा उत्पादकांची वाट लागणार आहे। या सगळ्यांना विरोध करण्यासाठी आजचा हा देशव्यापी भारत बंद आहे, ज्याला जागतिक कामगार संघटनांनी पाठिंबा दिलाय, काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलाय आणि इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। काका, काय सांगाल जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील, इतर कर्मचारी असतील आजच्या संपात सहभागी झालेले आहेत, काय नेमक्या तुमच्या अडचणी? एकंदरीत जे श्रमिक आणि कामगार कायद्याविरुद्ध जे सरकारचं, देशातल्या सरकारचं हे आहे, धोरण आहे, त्याला विरोध करण्यासाठी आज देशव्यापी संपाची सुरुवात झालेली आहे। संपूर्ण देशात बँका, LIC, JIC, असंघटित कामगारांचा क्षेत्रातली कामगार हे सगळेजण या संपात आहेत। मात्र महाराष्ट्र सरकारच्या राज्य सरकारी नोकर संघटना मध्यवर्ती यांनी ठरलं की आपण 2 तास निदर्शनं प्रत्येक कार्यालयासमोर करायची आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन द्यायची। त्याप्रमाणे अशा कार्यक्रमाचं आयोजन चालू आहे। देशातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर देशातल्या असलेल्या शेतमालाला आपल्या देशाकडून निर्यात करताना टॅक्स लावला जाणार आहे, परंतु अमेरिकेतून येणाऱ्या मालाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही। ह्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की देशातला माणूस मेला तरी चालेल, पण परकीयांचे लाड पुरवण्याचं धोरण हे केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं आहे। आज आमची इथं अंगणवाडी सेविका भगिनी बघितले कित्येक वर्ष झगडत आहेत, किंवा इतर असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत की ज्यांना मिनिमम वेजेस 21,000 रुपये महिन्याला मिळाले पाहिजे, ते मिळत नाही। ती मागणी आमची गेली कित्येक वर्ष आहे, ती मागणी आमची पूर्ण व्हावी। इतर असलेला कर्मचारी ह्याला पेन्शन ही कायम स्वरूपाची मिळावी, जुनी पेन्शन लागू व्हावी, नवीन पेन्शन लागू होऊ नये, कारण त्यामुळं शालेय पोषण हा सगळ्या क्षेत्रात अत्यंत बेधारकपणे सरकार गळचेपी श्रमिकांचं करत आहे। त्याच्या विरुद्ध म्हणून आजचं आंदोलन आहे, त्या आंदोलनात आम्ही 100% सहभागी आहोत। आपल्या सोबत काही महिला सुद्धा आहेत, ज्यांच्या अंगणवाडी सेविका असतील, मोठ्या संख्येनं जवळपास हजारो संख्येने आज या महिला या ठिकाणी जमा आहेत। त्यांच्या नेमका काय अडचणी आहेत, त्यांचे काय सांगाल? माझं नाव अर्चना अहिरेकर, मी सातारा जिल्हा महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघ संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहे। आज अंगणवाडी ताईंची अशी अवस्था केलेली आहे शासनाने की मरता पण येत नाही आणि जगता पण येत नाहीये। आज जे चेहरा प्रणालीनुसार जे कामकाज करून घेतलं जाते त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागते। एक माणसाच्या पुढे 10 वेळेस जरी फेस कॅप्चर करायला गेलं तरी चेहरा कॅप्चर केला जात नाहीये। त्याच्यामुळे तो जो त्रास ऑनलाईनचा जो त्रास दिलेला आहे शासनाने तो सगळ्यात जास्त त्रास आहे। एक महत्वाचा मुद्दा आहे। आणि बघा, जे आम्हाला मानधन मिळतं अगदी ते कमी प्रमाणात आहे, कारण का खूप वर्ष झालं माझ्या आज अंगणवाडी भगिनी सगळ्या रस्त्यावरती उतरतात, आंदोलन करतात, पण शासनाला याचं काही पडलेलं नाहीये। फक्त 13,000 रुपये मानधन, आणि आज 2 महिने झालं केंद्र शासनानं त्यांचं मानधन सुद्धा दिलेलं नाहीये, ते मानधन पण मिळालेलं नाही। आणि जी पेन्शन आणि ग्रॅज्युइटी जे गुजरात सरकारने आज कोर्टाचा निर्णय झालाय की पेन्शन आणि ग्रॅज्युइटी अंगणवाडी सेविकांना लागू झाली पाहिजे, तरी देखील त्याचा
GR शासनाने आज तागायत काढलेला नाहीये. महत्वाची मागणी आहे मानधनाऐवजी वेतन, चतुर्थ श्रेणीचा दर्जा अंगणवाडी सेविकांना मिळाला पाहिजे. ग्राउंड लेवलला प्रत्येक योजना, जी योजना येते ती अंगणवाडी सेविका राबवत असते आणि त्या बदल्यात मोबदला मिळत नाही. ती ही सगळ्यात दुःखांतिक आहे की जर तुम्ही काम करून घेताय तर कामाच्या बदल्यात आम्हाला तसाच मोबदला मिळाला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. नक्कीच जितकं काम तितकं मोबदला मिळावा अशी त्यांची यादी आहे आणि तांत्रिक अडचणी सुद्धा त्यांच्या समोर भरपूर आहेत. दादा काय सांगाल तुम्ही, आपली संघटना कुठली, नेमक्या मागण्या काय? मी प्राध्यापक दिगंबर नामके, शालेय पोषण कर्मचारी आणि अंगणवाडी या दोन्ही संघटना या सातारामध्ये आम्ही आयटेकच्या नेतृत्वामध्ये काम करत आहोत. शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या सुद्धा मागण्या आहेत की त्यांना वेतन मिळालं पाहिजे. त्यांना जी मानधनवाढ गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी शासनाने 1000 वाढवतो म्हणले ते आम्हाला मिळाले पाहिजे आणि त्यांना 12 महिन्याचं मानधन मिळालं पाहिजे. आणि अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ग्रॅज्युएट आणि पेन्शन मिळाली पाहिजे. ह्या विषयावरती आमचा 2024ला देशव्यापी मोर्चा नागपूरला झाला होता. त्या अधिवेशनामध्ये त्यांनी आम्हाला काय मागण्या मंजूर केल्याबाबत आश्वासन दिलंय ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. ते आमचं मिळावं ह्या उद्देशातून आम्ही आज या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन करत आहोत. नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेवक असतील, मेडिकलचे काही कर्मचारी असतील, जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील, शेतकरी संघटना मोठ्या संख्येने जमले. पटना साहेब काय सांगाल, आज मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला जमलेल्या आहेत. एक महत्वाचा मुद्दा राहिला आहे. अंगणवाडी जे कर्मचारी आहेत, कोरोना काळात 2020 मध्ये सरकारने त्यांच्यासाठी एक GR काढलं होतं की त्यांना प्रत्येक महिन्याला 2000 रुपये, किती 1000 रुपये प्रत्येक महिन्याला पर मंथ हे भत्ता करण्यासाठी GR काढला होता. आणि आज 23 महिन्याचा, आज 2026 आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 2021 ते 2026 दरवर्षी अंगणवाडी कर्मचारी हे रस्त्यावर उतरत आहे आपल्या हक्काचा भत्ता मागण्यासाठी. महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊन हे खूप चांगलं काम केलं आहे. पण एक बाजूला जी लाडकी बहीण राबतीये, काम करतीये, हक्काने तिचं सगळं लोकसेवा देतीये, हक्काचं तिचं जे भत्ता आहे 2000 पासून 2026 पर्यंत अद्याप अदा झालेला नाही. हे राज्य शासनाने, केंद्र शासनाने याची दखल घेऊन त्यांचा जो थकीत भत्ता आहे हा देण्यात यावा. एकंदरीत आपण पाहिले की सातारा जिल्ह्यामधल्या मोठ्या संख्येने जे कर्मचारी संघटना असतील, कामगार संघटना असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहे. देशव्यापी कामगारांचा संप आहे, त्या संपाला अनुसरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चासाठी हे कर्मचारी जमलेले आहेत. तरुण भारतसाठी तब्रेज भागवत, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा.